आदर्श राजा प्रभू श्रीराम. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्रीचा 9वा दिवस. हा तिथेच भगवान विष्णूचा 7वा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामाच रामचंद्राचा जन्म झाला व सर्व अयोध्या नगरी आनंदाने न्हावून निघाली. या अयोध्या नगरीला नवा युवराज मिळाला, जो भविष्यात मर्यादा पुरुषोत्तम, धर्मरक्षक, कर्तव्यदक्ष, प्रजापालक म्हणून सर्व भारतवर्षात ओळखला गेला. त्याच्या जन्मतीर्थात श्रीरामनवमी साजरी केली जाते. या दिवशी दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळा सर्व भारतभर व भारतवर्ष प्रदेशात हिंदू बांधव साजरा करतात. प्रभू श्रीरामचंद्र ही हिंदू बांधवाचे आराध्य दैवत आहे. जय श्रीरामचा जयघोष करतात हिंदू बांधव त्यांच्या विचारांच्या ज्योती सदैव तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जय श्रीराम या जयघोषात जी चेतना निर्माण होते ती प्रभूच्या अंगी असणाऱ्या गुणवैशिष्ट्यामुळे. मर्यादा पुरुषोत्तम ही प्रभू श्रीरामचंद्रांनी मिळालेली एक विशेष उपाधी आहे. प्रभू श्रीरामचे जीवन, त्याची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे वंदनीय व आचरणीय आहे. भगवान श्रीरामचंद्राचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु कुवंशामध्ये त्रेतायुगातील आराध्य नरेश राजा दशरथ व महाराणी कौशल्या यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी दिवशी झाला व अयोध्या नगरीला नवा युवराज मिळाला. त्यांनी पुढे जनकल्याणासाठी अविरत काम केले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला अयोध्या नरेश राजा दशरथ यांचे पुत्र श्रीराम व मिथिला नरेश राजा जनक यांची कन्या जानकी सीतामाई यांचा विवाह शिवधनुष्य उचलून संवराने झाला. हा दिवस विवाह पंचमी म्हणून आजही साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये राम सीता यांना आदर्श पती पत्नी मानले जाते, कारण त्यांच्यातील परस्पर प्रेम, दृश्य, विश्वास, मर्यादा, आपुलकी, संस्कार, त्याचा त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रमाचा उत्तम संगम त्यामध्ये आढळून येतो. म्हणून त्यांना आदर्श पती-पत्नी म्हणून उल्लेख केला जातो. पुढे अंजनीपुत्र श्रीराम, अंजनीपुत्र हनुमान यांचा सहवास त्यांना लाभला व त्यांच्या वानर सेनेच्या मदतीने सीतामाई लंकेतून सही सलामत आणण्याचा व लंकाधीश रावण यांचा सर्वनाश करण्यात कार्य श्री हनुमंताच्या सहकार्याने केले. संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य दैवत म्हणून प्रभू श्रीरामचंद्राचा जगभर ओळखला जातो. ज्या अयोध्या नगरीत त्याचा जन्म झाला व नगरीत शरयू नदी किनारी आजही भव्य दिव्य प्रमाणात राज जन्मोत्सव साजरा केला जातो. राम या शब्दाचा अर्थ मुळी, स्वयंप्रकाश, अंतप्रकाश, स्वतःचा अतिश प्रकाश असा होतो. त्याच्या कार्याचे व गुणविशिष्टाचे आचरण सर्व हिंदू बांधवांत करतात. प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजापालक, पितृवचन पालन, मातृभक्ती, वचनीय, एकवचनी, आदर्श व्यक्तिमत्व आहे. आईवडिलांची आज्ञा मानून 14 वर्ष वनवास भोगणारा राजा म्हणजे प्रभू श्रीराम. रावणाने आपल्या पत्नीचा हरण केले म्हणून लंकेला जाऊन रावणाचा वध करून पत्नीला परत आणणारा आदर्श कर्तव्यदक्ष धर्मरक्षक पती, प्रजेच्या रक्षणासाठी सर्व दृष्टाची निर्धार करणारा प्रजापालक, कर्तव्यदक्ष राजा, मातेचा आदेश अंतिम मानून राजगादीला त्याग करणारा आदर्श मातृभक्त राजा, पितृवचन पाळून सर्व स्वगाचा त्याग करून वनवासी होणारा पुत्र, आपल्या पश्चिती हक्क सोडून आपल्या लहान भावाला राजगादीवर बसवणारा आदर्श बंधू, सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना छाती ठेवून हनुमंताचा विश्वास दाखवणारा श्रेष्ठ स्वामी, दिलेल्या वचनाला जाणारा एकवचनी पत्नी, राजा, अशा अनेक गोष्टींमुळे प्रभूंचे गुणगान गायले जाते. प्रभू श्रीराम हे हिंदू धर्मनीय, आदर्शनीय व लाडके दैवत आहे, कारण जनकल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी, दृष्टी निर्धारणासाठी भव्य विष्णू हे दशावतार घेतले. त्यांनी 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम होय. या आदर्श देवतारांचा आपल्या सदैव आठवण राहावी. हे आदर्श, हे ते गुण, ते वचन, ती कर्तव्यनिष्ठा, ते शौर्य, औदार्य, ते बंधुप्रेम, पत्नीप्रेम, पुत्रप्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम आणि व्यक्तिमत्व आपल्या उद्धाराने म्हणून जन्मोत्सव साजरा केला जातो. मध्यमकाळी दुपारी 12 वाजता जन्माचा पाळणा म्हणून सर्व जन्मोत्सव साजरा करतात. सुखवडा वाटप करतात. प्रभू श्रीरामचंद्र अनुभवी म्हणून
आपले दैवत म्हणून प्रभूंच्या विचारांचे आचरण आपण करूया, म्हणजे हा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल. जय श्रीराम.